मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हितवर तर आलो. आता फक्त हा जिना ओलांडला की झालं. मग गाडी पकडायला काय त्रास. आकाश स्वतःशीच समाधानाने म्हणाला. तो यशस्वीपणे स्टेशनच्या गेटपाशी आला होता. सरावाने तो जिन्याच्या पायऱ्या चढू लागला. डावी बाजू त्याने पकडून ठेवली होती. गर्दी अजून तेवढीशी नव्हती तेव्हा फारशी अडचण येण्यासारखी नव्हती, म्हणून तो शक्य तितक्या आत्मविश्वासाने एक एक पाऊल टाकत चालला होता. पण तो जेमतेम 3-4 पावलं गेला असेल तेवढ्यात त्याला मागून एक जोरदार धक्का बसला. त्याने त्याचा गॉगल तर त्याच्या डोळ्यांवरून घरंगळून पार कुठेतरी दूर उडून गेलाच, पण त्याच्या उजव्या खांद्यावरची त्याची ऑफिस बॅगही तिथून निखळून पडली होती. "ओ, आय एम सॉरी," तो नेहमीच्या दिलगिरीने म्हणाला. त्याची नजर जिन्याच्या पायऱ्यांवरती होती, त्यामुळे धक्का कुणाचा लागला हे त्याला अजूनही नीटसं कळलं नव्हतं. फक्त काहीतरी रंगीबेरंगी झुळझुळीत असं आपल्या नजरेसमोरून झळकून गेल्यासारखं तेवढं त्याला वाटलं होतं. मात्र नंतर त्याच्या कानांवर आलेल्या छद्मी उद्गारांनी त्याला जो धक्का बसला तो या पहिल्या धक्क्यापेक्षाही अधिक जबरदस्त होता. "मवाली मेले, मी पक्की ओळखते यांना. मुद्दाम जिन्यातून हळूहळू चालतात, म्हणजे यांना आपला धक्का लागावा. तेवढ्यातच हे खुश असतात." "अगं पण, नक्की खात्री आहे का तुझी?" "कदाचित तसं नसावं." दुसरा एक आवाज पहिल्याला थोपवण्याच्या प्रयत्नात होता. "छे ग, मी या डांबरट माणसांना पक्क ओळखते. माझी कधी चूक होऊच शकत नाही. चल, गाडी आली." आणि तो वर बघेपर्यंत हे दोन्ही आवाज केव्हाच अंतर्धान पावले होते. त्यामुळे ते आवाज नेमके कुणाचे होते ते त्याला नक्की कळलं नाही. उलट उत्तर देण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ते ऐकण्यात प्रश्नकर्त्यांना रस नव्हता अथवा वेळच नव्हता. ऑफिस बॅगचा पट्टा त्याच्या हाताला लागला होता. त्याने अदमासाने बॅग उचलली आणि तो आपला काळा गॉगल शोधू लागला. मग कुणीतरी त्याच्या मदतीला आल्यासारखं त्याला वाटलं, कारण त्याने त्याचा गॉगल उचलून एव्हाना त्याच्या हातात पुन्हा कोंबला होता. काय आजकालच्या या बायका तरी स्वतः धक्का मारतात आणि दुसऱ्याचं सामान उचलायलाही थांबत नाहीत हो. तो अनामिक आवाज सहानुभूतीच्या स्वरात म्हणत होता. "जाऊ द्या हो, चालायचंच. इथे प्रत्येक जण आपापल्या घाईत असतो. कुणाला दोष देणार? आपलं नशीब समजायचं आणि पुढे व्हायचं. बाकी आपण काय करणार?" तो शांतपणे म्हणाला. "एनिवे, थँक्स. तसं माझंही थोडंसं चुकलंच म्हणा. मी माझी फोल्डिंगची काठी उघडायला हवी होती. पण मी जरा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो. ती माझी चूक. लोकांना कसं हो कळणार?" त्याने आपला गॉगल पुन्हा आपल्या डोळ्यांवरती चढवला आणि तो पुन्हा जिन्याच्या पायऱ्या चढू लागला. वर पोहोचल्यावरती तो उजवीकडे वळला व ठराविक पावलं चालल्यावर पुन्हा वळला. आता उतरायसाठीचा जिना लागला होता. जिना उतरून तो खाली प्लॅटफॉर्मवरती आला व जणू त्याच्यासाठीच थांबलेल्या गाडीच्या दरवाजाचा खांब पकडून तो अलगद आत शिरला. आता मात्र त्याने आपली चूक सुधारली होती व आपली फोल्डिंगची काठी उघडली होती. ती व त्याचा काळा गॉगल पाहता क्षणीच दरवाजातल्या अन्य लोकांनी त्याचा दंड पकडला व भराभर त्याला आत जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. तो डब्याच्या अंतर्भागात शिरला. कुणीतरी त्याला आपसुकच रिकाम्या जागेवर बसवलं. यथावकाश गाडी चालू झाली. मॅनेजमेंटने फारशी न चालणारी त्याची शाखा बंद करून जरा दूरच्या शाखेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानुसार तो आता आपल्या नोकरीच्या नव्या ठिकाणी रुजू झाला होता. त्याची अगोदरची शाखा त्याला जास्त सोयीची होती, पण त्याच्या एकट्याच्या अडचणीचा विचार इथे थोडाच केला जाणार होता. त्याने तक्रार केली नव्हती. तक्रार करण्यातही काही अर्थ नव्हता हे तो जाणून होता. मुकाट्याने तो आपल्या नव्या शाखेत दाखल होण्यासाठी सकाळी सकाळी लवकर निघाला होता. त्याची पोस्ट टेलिफोन ऑपरेटरची होती. ही जागा शक्यतो दृष्टीदोष असणाऱ्यांसाठी राखीव होती.
तसा तो पूर्णतः आंधळा नव्हता, पण त्याला केवळ बाह्य आकार तेवढे थोडेफार दिसायचे. नेमकं व सुस्पष्टपणे तो पाहू शकत नसे. त्याची दृष्टी अतिशय मंद होती एवढंच काय ते. पण तेवढ्या भांडवलावरती तो रस्त्याने स्वतःला अपघात न करता जेमतेम चालू शकत असे. आज सकाळी त्याच जोरावर तो घरापासून स्टेशनपर्यंत आला होता. तसा गॉगल त्याच्या डोळ्यांवरती नेहमीच असे, पण आपली फोल्डिंग काठी बॅगमधून बाहेर काढायचा तो कधी कधी कंटाळा करी. सरावाने गर्दीतून वाट काढण्याची कला त्याच्या अंगी आता चांगलीच बांधली होती. केवळ बाह्य आकार आणि माणसांचे, रहदारीचे आवाज इत्यादींच्या सहाय्याने तो वेळ मारून नेत असे. आज घडला होता तो केवळ अपघात होता, पण चूक त्याला धक्का मारणाऱ्या व्यक्तीची नव्हती, तर आपणच आपली आंधळ्याची फोल्डिंग काठी बाहेर न काढल्यामुळे मागून येणाऱ्या व्यक्तीला योग्य तो सिग्नल न मिळाल्याने ती टक्कर झाली होती, असं स्पष्टीकरण त्याने तेव्हा स्वतःच्याच मनाशी दिलं होतं. मग तो ही घटना विसरूनही गेला होता. आपल्या गंतव्यस्थानी पोहोचल्यावरती तो स्थानकाच्या बाहेरच्या तिकीट विक्रीच्या ठिकाणी येऊन थांबला. त्याच्याच या नव्या शाखेत बदली झाली होती. त्याचा एक जुना कर्मचारी मित्र त्याला त्यांच्या या नव्या शाखेत घेऊन जाण्यासाठी त्याला भेटणार होता. त्यानुसार थोड्या वेळातच तो मित्र आला. त्याने त्याला हाय म्हटलं आणि तो त्याचा हात धरून सुरक्षितपणे त्याला गर्दीतून योग्य मार्गाने नेऊ लागला. 10-1 मिनिटांत नवी शाखा आली. दोघंही आत शिरले. मित्राने त्याला मॅनेजरच्या केबिन मध्ये नेलं व तिथे स्वतःची व याची ओळख मॅनेजरला करून दिली. मस्टर रोलवरती त्यांच्या सह्या झाल्या. मॅनेजरने एका शिपायाला बोलवून त्यांना त्यांच्या जागा दाखवून देण्यास सांगितलं. दोघंही आपापल्या जागी स्थानापन्न झाले. यथावकाश कामाला सुरुवात देखील झाली. लंच टाइम झाला. मित्र त्याला हाताला धरून लंचरूम मध्ये घेऊन गेला. लंचरूम मोठी ऐसपैस होती. तिथं बरीच टेबलं होती. ते दोघं एका टेबलावरती जाऊन बसले. त्यांनी आपापले डब्बे उघडले. मग उदरभरणम करता करता गप्पांनाही प्रारंभ झाला. हा, मग कशी काय वाटली आपली नवीन ब्रांच? मित्राने म्हणजेच रमेश टाकळीनं विचारलं. हा, चांगली मोठी आणि प्रशस्त वाटते. तसं जरा लवकरच निघावं लागणार आपल्याला रोज. हो, त्याला काय इलाज. नोकरी म्हटली म्हणजे हे सारं आलंच की. त्यात तक्रार करून कसं चालेल? हो, तेही खरंच म्हणा, पण ब्रांच मोठी आहे. शिवाय हा एरियाही मस्त आहे. कन्व्हिनियंट आहे. आपली बरीच कामंही दुपारच्या वेळेत करता येतात. हां, ते बरं आहे. पण काय रे, या तुझ्या बॅगला हे चरे कुठून पडले? जराशी धुळही लागलेली दिसते हो. हो का? अरे आज सकाळी एक मज्जाच झाली बघ. मी आपल्या सवयीने स्टेशनवरती आलो. माझी ही स्टिक काही मी उघडलेली नव्हती आणि मागून कुणीतरी 2 बायका आल्या आणि घाईघाईत जिना चढायला लागल्या. त्यातल्या एकीचा मला धक्का लागला आणि मग काय, हा इकडे माझा हा गॉगल उडाला आणि ही तिकडे माझी बॅग जाऊन पडली. मग शोधताहेत रावसाहेब. काय म्हणतोस? तर काय रे. आणि सगळ्यात मज्जा म्हणजे काय, तर त्या दोघींना काय घडलं याची जाणीव सुद्धा झाली नाही. त्या आपल्या धावत पळत आपापल्या मार्गाला लागल्या. त्यातली एकतर मला खुशाल मवाली ठरवून व्यवस्थित माझी बिन पाण्याने करत नाहीशी झाली. अर्थात तिची काही फारशी चूक नव्हती म्हणा त्यात. नाही कशी? तुझा गॉगल तिला दिसला नाही? अरे नसेल दिसला. मागून आली होती ना ती आणि वेड्यासारखी माझी ही काठीही मी उघडली नव्हती. मग घाईत काय कळणार रे माणसाला? हे आपलं तुझं बरंच आहे. म्हणजे चूक आपली नेहमी तुझीच असते रे. ती दुसऱ्याची कधीच नसते. तसं नाही रे. पण बेनिफिट ऑफ डाऊट बॅट्समनला द्यायला नको का? माझी पण थोडीशी चूक होतीच की. हो हो बच्चमजी, तशी ती नेहमी तुझीच असते हो. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, तेव्हा संत तुकारामांनंतर तुझाच नंबर की रे बाबा. आता काय बोलायचं तुझ्या समोर? काही बोलू नकोस. जेवा आता शांतपणे उरलेले 4 घास. दोघंही शांततेत खरोखरीच जेवू लागले. जेवल्यावरती मग उठून दोघं डबे उचलून निघाले व नंतर हात वगैरे धुवून आपापल्या सीटवरती जाऊन बसले. फक्त एका गोष्टीची त्यांना कल्पना नव्हती. लंच रूम मधल्या त्यांच्या मागच्याच टेबलावरून कुणी दोघी मैत्रिणी त्यांच्या या गप्पा लक्षपूर्वक ऐकत होत्या.
त्या ऐकून का कोण जाणे, पण त्यांचे चेहरे गोरे मोरे झाले होते. त्यातल्या एकीच्या चेहऱ्याची तर पार रयाच निघून गेली होती. हॅलो. थोड्या वेळाने आकाशच्या बोर्डवरती एक फोन वाजला. येस प्लीज. तुम्ही नवे ऑपरेटर काय? होय होय. नाव काय तुमचं? श्रीयुत दांडेकर, आकाश दांडेकर. मी मृणाल, मृणालिनी रानडे. आपल्या परिचयाने आनंद झाला. बोला, कुठला नंबर पाहिजे मॅडम आपल्याला? नंबर नकोय, तुमच्याशीच बोलायचं होतं. माझ्याशी? कमाल आहे हो, काही ओळख देख नसताना. ओके, बोला, काय फरमान आहे? फरमान नाही, तुमची तुमची क्षमा मागायची होती. क्षमा? तुम्हाला आणि माझी क्षमा? कशाबद्दल? माझ्या उद्दामपणाबद्दल. तुमच्या? काय? अहो मला जरा काही कळेल असं बोलाल काय? उद्दामपणा कसला? त्या सकाळच्या प्रकाराबद्दल, पार्ले स्टेशनवर तुम्हाला झालेल्या त्या अपघाताबद्दल. ओ, म्हणजे ती जी मला धडक बसली तिच्याबद्दल? त्याबद्दल बोलताय होय तुम्ही? होय, त्याच्याबद्दलच बोलतेय मी. लंच टाइमला तुमचं बोलणं कानावरती आलं माझ्या, म्हणून समजलं. अहो पण त्याबद्दल तुम्ही हो कशाला बोलताय? आणि तुम्ही क्षमा कशासाठी मागताय? तेच तर सांगते ना मी. अहो ती धडक मीच दिली होती तुम्हाला. हो, असं काय? आय सी. तरीच मला जरा शंका आलीच होती. ती धडक तेवढी पॉवरफुल नव्हती बघा. म्हणजे एखाद्या पुरुषाने मारल्यासारखी मी अंदाज बांधतच होतो की या कुणीतरी बाई दिसताहेत. काय कमी बिमी खाता की काय हो? आणि जिम बिम जॉईन केली की नाही अजून? आजकाल बऱ्याच बायकाही करतात म्हणे, म्हणून विचारतोय. चेष्टेवारी नेताय हो तुम्ही, पण मला कल्पनाच नव्हती हो अजिबात. मी आपल्या स्वतःच्याच तंद्रीत होते बघा, आणि त्यातून. अहो ठीक आहे हो, गर्दीत असं व्हायचंच की. मुंबईत इथे जो तो आपल्याच विचारात असतो आणि आपापल्याच घाईत. इथे दुसऱ्याचा विचार करायला वेळ तरी कुणाला आहे? छे, हे हे काही फारसं मनावर घेऊ नका आणि विसरून जाते सारं काही. अहो माझी तक्रार आहे का? आता आपण दोघं एकाच ठिकाणी कामाला आहोत म्हणून, आणि लंच टाइमला तुम्हाला माझ्या तोंडून ही हकीकत कळली म्हणून. आता आपण दोघं एकाच ठिकाणी कामाला आहोत म्हणून, आणि लंच टाइमला तुम्हाला माझ्या तोंडून ही हकीकत कळाली म्हणून. नाहीतर तुम्हाला यातला काही पत्ता तरी लागला असता काय? तेव्हा बिनधास्त राहा. आणि मी म्हणतो विसरून जा. फॉरगेट इट. काय? अहो पण मी मवाली म्हणाले तुम्हाला, तेही काही माहिती नसताना. तसे बरेच लोक मवाली असतात इथे. त्यात एवढं बिचकण्यासारखं काय झालं? आता मवाली बनायला माणसापाशी जी काही एकंदर इक्विपमेंट्स लागतात, ती परमेश्वराने मला पुरवण्यात थोडी कंजूशी केली म्हणून. नाहीतर एरवी मीही कदाचित तसा मवाली बनू शकलो असतो. पण जाऊ द्या, ती संधी हुकली माझ्याकडून. तशा अनेक संधी माझ्या आजवर हुकल्या आहेत. त्यात या संधीचं काय फार मोठं घेऊन बसलायत? अहो असं काय बोलताय तुम्ही? खरं तेच तर बोलतोय. एक मज्जा सांगतो हो तुम्हाला. अहो कधी कधी उलटाही प्रकार होतो. म्हणजे माझा धक्का इतरांना लागतो आणि मग ते माझ्या अंगावरती येतात. ओ मिस्टर, नीट बघून चाला, काय आंधळे आहात की काय? असं विचारतात. मी आपला खरं खरं हो, मी तसा आहे खरा असं उत्तर देतो. पण त्यांना ऐकायला पण वेळ नसतो. तुमच्यासारखाच. अगदी त्या दोस्ती पिक्चरची सिच्युएशन. त्यात दोघं मित्र असतात. त्यातला एक आंधळा असतो. तुम्ही बघितलाय की नाही होतो? मी गेलो होतो एकदा थिएटरमध्ये बघायला, म्हणजे ऐकायला. असं कसं बोलता हो तुम्ही? मी मगाशी म्हटलं ना तसं. खरं तेच. तेव्हा माझ्या बाबतीत तुमचा अंदाज चुकला. तुम्हाला माहिती नव्हती खरी माझ्याबद्दल म्हणून. बाकी एरवी तुम्ही म्हणाला तशी परिस्थिती असतेही बऱ्याच वेळी. म्हणजे मी प्रत्यक्ष बघितलं नाही, पण गप्पा कानावर येतात. त्यावरून अंदाज बांधतो मी. तेव्हा तुमचं काही चुकलं नाही. ठीक आहे, सो डोंट वरी. अगदी निर्धास्त राहा. माझ्या मनात तसलं काही नाही. कसं? एनिवे, थँक यू. तुमच्याशी बोलल्याने माझ्या मनावरचं मोठं दडपण दूर झालं बघा. ओके, गुड डे. गुड डे. फोन बंद झाला. काही दिवसांतच त्याच्या जुन्या शाखेप्रमाणे याही शाखेत आकाश स्टाफप्रिय झाला. ही शाखा तर जुन्याच्या तुलनेत फारच मोठी होती. स्टाफही 400-450च्या घरात होता. पण दूरध्वनीच्या बिलावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने मॅनेजमेंटने टेलिफोन ऑपरेटरचा बोर्ड कायम ठेवला होता. त्यामुळे साऱ्या स्टाफला आकाशच्या मदतीची अपेक्षा असे.
त्याच्या वाचून त्यांना पुढे जाताच येत नसे. अर्थात साऱ्यांशी त्याच्या ओळखी झाल्या. प्रत्येकाचे मित्र, मैत्रिणी, परिचित, घरचे लोक वा नातेवाईकही फोनवरून त्याला ओळखू लागले व ओळखता येऊ लागले. कुणाचंही पान त्याच्या वाचून हलेनासं झालं. आपल्याला वेळेवारी फोन करता यावा म्हणून जो तो त्याची मर्जी सांभाळू लागला. त्याच्याशी मस्का पॉलिशी करू लागला. त्यांची सिक्रेट्सही त्याला कळू लागली. अर्थात ती त्याने गुप्त आपल्यापाशीच ठेवावीत ही अपेक्षा असेच सोबत. तो ही अपेक्षा पूर्णांशाने पुरी करी. साऱ्यांचा तो जिवलग बनून राही. स्टाफच्या प्रत्येक पार्टी फंक्शनचा तो एक अविभाज्य भागच बनून गेला. अर्थात तो स्टाफला नेहमीच आणि खूपच फेवर करतो म्हणून वरच्या साहेबांकडून अधूनमधून त्याला तंबीही मिळत असे. नाही असं नाही, मग तेवढ्यापुरता तो कडकपणा धारण करी. नंबर ऑफ कॉल्स विदिन लिमिट राहावेत म्हणून प्रयत्नात राहिल्याचा आव आणत असे. पण आतून त्याला ठाऊक असे, हा वरचा दट्ट्याही काही फारसा गंभीर नाहीये. तसा मॅनेजमेंटच्याही गुडबुक्समध्ये तो होताच. त्यामुळे सारं काही गुडी गुडी व्हायला पुन्हा वेळ लागत नसे. मृणालिनी रानडे उर्फ मृणालचंही एक सिक्रेट फोनवरच्या संभाषणावरून त्याच्या लक्षात आलं होतं. कुणेक प्रद्युम्न सरपोतदार म्हणून प्राणी तिच्या मागावरती होता. तसे इतरही बरेच असावेत, पण हा त्यातल्या त्यात आघाडीवरती होता. आणि ऑफिसमधले इतर सहकारीही तसे आंधळे नव्हतेच. चाहत्यांची तिला काही कमी नव्हती. तशी तिची पोझिशनही त्याच्यासारखीच एक प्रकारे युनिक होती, एनव्हिएबल होती. ती ऑफिसची मुख्य बड्या बॉसची फेव्हरिट स्टेनो होती आणि सर्वसाधारणपणे स्टेनो या पदासाठी कुणाही लेडी कॅन्डिडेटची ज्या ज्या कारणांसाठी कुठल्याही ऑफिसात निवड होते त्या त्या सर्व कारणांसाठी तीही प्रसिद्ध होती. फक्त त्याची तिच्याबद्दलची सारी माहिती ही ऐकीव होती. तिचं तसं दर्शनही त्याला अजून घडलं नव्हतं. घडण्यासारखंही नव्हतं. गुड मॉर्निंग, एव्हरेस्ट ओव्हरसीज. कुठलाही बाहेरचा फोन आला की याच शब्दांमध्ये तो फोन करणाऱ्याचं स्वागत करी. हॅलो, कॅन आय स्पीक टू मिस रानडे प्लीज? मिस मृणाल रानडे. करेक्ट, आय एम मी. तुम्ही प्रद्युम्न सरपोतदार बोलताय ना? करेक्ट. तुम्हाला कसं? आता मी तुम्हाला जोडून देतो हा. बोला इथे. मिस रानडे फोन फॉर यू फ्रॉम मिस्टर सरपोतदार. आणि तो फोन जोडून देई व दुसऱ्या कुणाच्या कॉलची वाट पाहत बसे. असंच तो बाकीच्या लोकांबद्दलही करी. त्याची दुनिया ही मुख्यतः आवाजाची होती. दृष्टीच्या दुनियेत त्याला प्रवेश नव्हता. तो इतरांना केवळ त्यांच्या आवाजांवरूनच ओळखे आणि माणसाचं एखादं इंद्रिय काम करत नसेल तर ती शक्ती दुसऱ्या इंद्रियाकडे जाऊन ते अधिक शक्तिशाली होतं असं म्हणतात. या नियमाला अनुसरून त्याच्या कर्णेंद्रियांची शक्ती मात्र ही नेहमीपेक्षा अधिक विकसित झालेली होती. आपल्याला या टेलिफोन ऑपरेटरने केवळ आवाजावरून ओळखावं या चमत्कारामुळे लोक चकित होत, सुखावत. त्याच्यावरती त्यांचा लोभ जडे. ते त्याच्याही नावाची चौकशी करीत. त्याचा मित्रपरिवार वाढत जाई. बऱ्याचदा आपल्याला येणारे चित्रविचित्र अनुभव तो काही वेगळ्याच शब्दांमध्ये आपल्या सोबत्यांना सुनावी. त्याची ही अनुभव कथन करण्याची शैली ही इतरांहून एवढी निराळी असे की तो अनुभव ऐकून ऐकणाऱ्याला आपण आज काहीतरी अद्भुत केलंय, अद्भुत ऐकलंय असं वाटून तो पार हर्षभरीत होऊन जाई. अरे, मी ट्रेनमध्ये बसल्या बसल्या इतरांच्या गप्पा ऐकतो ना, तेव्हा मला कसली तरी वेगळीच भाषा ऐकल्यासारखं वाटतं. ते क्रिकेटबद्दल, सिनेमाबद्दल, सिने अवॉर्ड नाईटबद्दल, नुकत्याच झालेल्या सौंदर्य स्पर्धेबद्दल किंवा चक्क शेअर बाजाराबद्दल बोलत असतात. मला ती त्यांची दुनिया संपूर्ण अपरिचित असते. कुणी बाउंड्री मारली किंवा सिक्स मारली, कोण डकमध्ये गेलं, कुणी फॉलोन दिला, कुणाचा क्लीन बोल्ड झाला, हे सगळं क्रिकेटवाले बोलत असतात. मला अगोदर काही समजायचं नाही. मग एकदा मी एकाला विचारलं. मग त्याने माझा हात धरून तो समोरच्या बोर्डावरती फिरवून बरंच काही समजावून सांगितलं. तेव्हा ते काय बोलताहेत हे मला काहीतरी पल्ले पडायला लागलं. तरी पण अजून चेंडू हवेत स्विंग होतो म्हणजे काय होतं, LBW कधी देतात, डे अँड नाईट मॅच म्हणजे काय असतं, या गोष्टींचा उलगडा मला अजून व्हायचाय. वाईट काय आहे की मला ढीग माहिती करून हवी असते हो, पण लोकांना समजावून सांगायला वेळ नसतो. पण मला खात्री आहे कधीतरी मला समजेल हा खेळ आणि मग मी इतरांसारखाच
हा खेळ खेळू शकेन. आय मीन त्याच्याबद्दल बोलू शकेन. नाहीतरी एवढ्या बोलणाऱ्यांच्यात प्रत्यक्ष खेळणारे कितीसे हो असतात. मग मलाही बोलायला काय हरकत आहे? फार काय, आणखी काही दिवसांनी चक्क कॉमेंट्री पण करू शकेन मी. आणि कुणाला काही पत्ता पण लागणार नाही. आहात कुठे? यावरती ऐकणारा चकित होऊन बघत राहणार नाही तर आणखी काय हो करणार. तसंच सिनेमांबद्दल, त्यांच्या नाईट्सबद्दल किंवा सौंदर्य स्पर्धेंच्या संदर्भात मला सगळ्यांची नावं बिवं पाठ आहेत. त्यांतल्या नटनट्यांची रूपं, त्यांनी घातलेले ड्रेसेस, स्टेजची रंगसंगती, तिथला झगमगाट या साऱ्यांबद्दल मी ऐकतो. सौंदर्य म्हणजे काय असतं ते मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. पण एरवी सुद्धा मी इतरांच्या तोंडावरून हात फिरवूनच काय ती त्यांच्या दिसण्याबद्दल कल्पना करू शकतो. मग आता मला सांगा, माझ्या परिचयाचे लोक सोडले, इतर खास करून या हिरोईनी काय मला त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवून देणार आहेत? नाही ना. मग मला त्यांचं ते कथाकथित अद्भुत सौंदर्य कसं काय हो समजणार? आणि त्यांची ती रंगीबिरंगी दुनिया, ती तरी मला कशी आकलन होणार? मुळातून रंग म्हणजे काय, हितपासून सुरुवात. तसे मलाही काही रंग दिसतात, नाही असं नाही. सकाळी उजाडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझ्या नजरेसमोर प्रकाशाचे वेगवेगळे खेळ चाललेले असतात. त्यांनाच रंग म्हणत असावेत असा माझा अंदाज आहे. पण भानगड अशी आहे की ही माझी थिअरी टेस्ट कशी हो करायची? म्हणजे मला आत्ता जो रंग दिसतो आहे तो म्हणजे लाल, किंवा सकाळी जो दिसत होता तो निळा किंवा हिरवा, किंवा संध्याकाळी दिसतो तो पिवळा वगैरे वगैरे. हे मी विचारणार कुणाला? आणि मला एक्झॅक्टली उत्तर कोण देणार? म्हणजे कम्युनिकेशन गॅप. म्हणजे एका अर्थाने मी आंधळा आणि एका अर्थाने समोरचाही आंधळा. कुणी कुणाला हसायचं सांगा आता. यावर ऐकणारा अवाक होऊन जाणार, नाहीतरी काय हो होणार. काय हो, तुमच्या घरी कोण कोण आहेत? एकदा एकाने त्याला प्रश्न केला. आहेत की, सगळेजण आहेत. आई आहे, वडील आहेत, टोपलीभर भाऊ बहिणी आहेत, काहींची लग्न झाली आहेत. आपल्याला काही कमी नाही. पण त्यांना दिसतं? तर झाडून सगळ्यांना दिसतं. फक्त आपलाच क्लास निराळा. त्यावेळी कसली तरी साथ आली म्हणे, तिचाच हा प्रताप. आपलं एकदम डिस्टिंक्शन, बाकीचे नुसता पास क्लास. पण तुम्हाला वाईट नाही का वाटत? छे हो. म्हणजे पहिल्यांदा वाटायचं, पण मग समजलं, वाटून उपयोग काय? परमेश्वराची स्पेशल मेहरबानी झाली आमच्यावर, त्याला कोण हो काय करणार? आणि वाईट वाटलं काय आणि नाही वाटलं काय, त्यामुळे परिस्थिती थोडीच बदलणार आहे. ते गदिमांचं गाणं आहे ना, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. त्यातलाच हा प्रकार. मग उगीच ऊर बडवून इतरांना का हो त्रास द्यायचा? तेही त्यांचा काही दोष नसताना. नाही, ते बरोबर. पण काय? जीवनात सगळ्या गोष्टींना उत्तरं नसतात, हे एकदा लक्षात आलं की ताप होत नाही बघा. आता हे ऐकणाराही गप्प होऊन जाणार नाही तर आणखी काय करणार बिचारा. पण काय हो, तुम्ही तुम्ही लग्न का केलं नाही? कुणाची तरी साथ सोबत असली म्हणजे बरं नाही का? कधीतरी धीर करून कुणीतरी प्रश्न करी. हो, करायला काही हरकत नाही. आहे का कुणी ओळखीतली? हुंड्या बिंड्याची काही अट नाही बघा. तशी रुपाबिपाचीही नाही. म्हणजे किती सोपं. अहो खरं तर इथे फरक कळतोय तरी कुणाला? हां, पण एक अडचण आहे. ती कोणती? आमचं प्रस्थ फार मोठं आहे, नखरे भारी. आम्हाला अशी तशी मुलगी नाही हो चालायची. मग कशी हवी? तोला मोलाची, आमच्यासारखीच. म्हणजे म्हणजे फार पूर्वी बघा, राजे महाराजे होते त्या काळची गोष्ट. त्यांच्यावरती कशी सक्ती असायची. दुसऱ्या राजघराण्यातल्याच मुलीशी लग्न करायचं. सामान्य प्रजेपैकी त्यांना कुणी चालायचीच नाही. मग भले ती त्यांना खूप आवडलेली का असेना. तसं आमचं आहे. तसं म्हणजे तसं म्हणजे बघा, आमचा स्पेशल क्लास. या राजे महाराजांसारखाच रॉयल एक्सक्लुझिव्ह. आमचं कॉमन प्रजेशी काय देणं घेणं. नॉर्मल विजनची मुलगी आम्हाला चालायचीच नाही. आम्हाला मुलगी म्हणजे कशी हवी, बाकी कशीही असली तरी हरकत नाही, पण तिच्या डोळ्यांवर आमच्यासारखाच काळा गॉगल आणि तिच्या हातात आमच्यासारखीच फोल्डिंगची काठी. बस, या गोष्टी तरी निदान पक्षी हव्यातच. मग आम्ही विचार करू शकतो. मग एखाद्या वेळेला प्रत्यक्ष आवडली नाही तरी चालेल. ते काही फारसं मोठं नाही. पण या दोन अटींचं पालन कटाक्षाने व्हायलाच हवं.
या बोलण्यावर प्रतिप्रश्न करायची कुणाची विषाद असणार म्हणा. जो तो काढता पाय घ्यायचा. मृणालिनी रानडेच्या कानावरही आकाशच्या अशा गप्पा यायच्या. ती बऱ्याच वेळा त्याच्या त्या विनोदांना खळखळून हसून दाद देई. काही वेळा मात्र थोबाडीत मारल्यासारखी ती चकित होई. आकाशला मात्र त्यांच्यापैकी कुठल्याच गोष्टीची खबर नसे. तो आपल्याच तंद्रीत मग्न राही. गुड मॉर्निंग एव्हरेस्ट ओव्हरसीज. गुड मॉर्निंग मिस रानडे प्लीज. प्रद्युम्न सरपोतदार. करेक्ट. तर प्रद्युम्न, तुमचं काम करायला मला खूप आनंद वाटला असता, पण ते करणं निदान आज तरी माझ्या हाताबाहेरचं आहे. का? का बरं? कारण मिस रानडे निदान आज तरी या फोनच्या कार्यकक्षेच्या बाहेर गेल्या आहेत. म्हणजे निदान आज तरी हा फोन त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही. म्हणजे मी नाही समजलो. म्हणजे साध्या भाषेत आज त्या रजेवरती आहेत. ऑफिसला त्या आलेल्या नाहीत. ओ, आणि त्यांच्या घरचा फोन नंबर मला ठाऊक नाहीये. मुळातून त्यांच्या घरी फोन आहे की नाही याबद्दलही मी पुरता अनभिज्ञ आहे. ओ, आलं लक्षात. बरं, उद्या येतील का त्या? शक्यता खरी. अशी उम्मीद तरी निदान आपण बाळगू शकतो. तशी त्यांनी सुट्टी किती दिवस घेतली आहे हे मला ठाऊक नाही. पाहिजे तर विचारून सांगतो. नाही, उद्या फोन करीन मी. ठीक आहे. गुड डे मिस्टर प्रद्युम्न. गुड डे मिस्टर आकाश. आणि समोरून फोन ठेवला गेला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा वाजला. गुड मॉर्निंग एव्हरेस्ट ओव्हरसीज. गुड मॉर्निंग मिस्टर आकाश. मी प्रद्युम्न. आपल्या पुनर्भेटीने आनंद झाला. तुम्हाला मिस रानडेंशी बोलायचंय. बरोबर. आज तरी आल्या आहेत का त्या? नाही. सकाळपासून त्यांचा आवाज कानांवरती पडलेला नाहीये माझ्या. ओ डॅम. पण माझ्या माहितीप्रमाणे त्या आज थोड्या उशिराने येणार आहेत. तशी परवानगी मागणारा फोन आला होता आज सकाळी. असं काय? हो. बरं, मग माझा मेसेज द्याल का त्यांना की माझा फोन आला होता म्हणून? जरूर देईन मी. म्हणजे मीच फोन केला असता पुन्हा त्यांना, पण मी एका कामासाठी जरा बाहेरगावी जातोय. शुभास्ते पंथा नहा संतू. थँक्यू मिस्टर आकाश. तुम्ही फार हसवता. चालायचंच. एकेकाची लकब असते. रडवण्यापेक्षा हसवणं बरं अशी माझी धारणा आहे. तुमची? हां, विचार केला पाहिजे. गुड डे मिस्टर प्रद्युम्न. गुड डे मिस्टर आकाश. थोड्या वेळाने मिस मृणाल रानडेचा आवाज कानावरती पडल्यावर आकाशने तिचा फोन फिरवला व प्रद्युम्नचा संदेश तिच्यापर्यंत पोहोचवला. त्यावर ती फक्त त्याला थँक्यू म्हणाली. तिने आणखी कसलीही चौकशी केली नाही. आकाशला ते जरा विचित्र वाटलं, पण त्यावर त्यानेही फारसा विचार केला नाही. तिने फोन बंद केला होता. त्यानंतर हा प्रकार थोडासा वाढत चाललेला त्याला जाणवला. पूर्वी फोनवर प्रद्युम्न आणि मृणालचं बोलणं बराच वेळ चालायचं, पण आता हा कालावधी थोडा कमी होत चालला होता. फोनवर त्यांचं काय संभाषण होई त्याची आकाशला काही कल्पना नव्हती. फक्त फोन ठेवल्यावर ती लाईन मोकळी झाल्याचं त्याला कळे. हा बोलण्याचा कालावधी कमी होत जाण्याचं कारण त्याला कळत नसे. तोही कधी चौकशी करत नसे. ऑफिसमधली एक सहकारिणी. या पलीकडे अधिक तो तिला ओळखत नव्हता. या पलीकडे त्यांचा संबंधही नव्हता. प्रद्युम्नच्या स्वरातही थोडासा कडवटपणा शिरतो आहे की काय अशी शंका अलीकडेच त्याला यायला लागली होती. ही शंका खरी की खोटी हे शोधण्याचाही प्रयत्न त्याने कधी केला नव्हता. इतरांच्या खाजगी व्यवहारात न पडण्याचा त्याचा स्वभाव होता. एके दिवशी तो स्वतः सुट्टीवर होता. त्या दिवशी बोर्ड बंद होता. पावसाचे दिवस होते. गाड्यांचा काही गोंधळ होता. स्टाफ एकंदरीतच कमी होता. आकाशचा मित्र रमेश टाकळे मात्र आवर्जून हजर होता. तशीच उशिराने का होईना, पण मृणालिनी रानडेही त्या दिवशी कामावर हजर होती. अरे आकाश, कालची गंमत कळली का? नाही. कसली? अरे ती आपली मृणाल आहे ना. हां, तिचं काय? अरे तिचा तो एक मित्र काल तिला भेटायला ऑफिसमध्ये आला होता. होय काय? हां, कुणी प्रद्युम्न म्हणून. सरपोतदार. तू ओळखतोस का त्याला? आवाजावरून. म्हणजे? अगोदरही आलाय तो इकडे. नसावा, पण फोन येतात त्याचे त्यावरून. ओ, कसा दिसतो रे? हँडसम वगैरे? तिला शोभणारा? हो, तसा हँडसम आहे आणि रिचही दिसतोय. म्हणजे कशावरून? त्याचा ड्रेस एकदम झकपक होता. तोही भर पावसात. शिवाय सोन्याची अंगठी, घड्याळ, गळ्यात चेन वगैरे. आलं लक्षात. चला, पोरीने नशीब काढलं म्हणायचं.
छे छे, कसलं? म्हणजे रे काय? तीच तर गंमत आहे. म्हणजे? अरे चक्क भांडले म्हणे ते. काय म्हणतोयस काय? कसे काय? ते कोण जाणे. तो तिला भेटायला आला आणि ती त्याला घेऊन कॅन्टीनकडे आली. दुपारची वेळ होती. लंच टाइम केव्हाच होऊन गेला होता. त्यामुळे दोघंच होती. तिने कॉफी मागवली एवढंच कळलं. बाकी आपापसात ते काय बोलले हे काही कळलं नाही. आणि मुद्दाम ते ऐकण्यासाठी काम सोडून कॅन्टीनमध्ये जाणार तरी कोण? मग कळलं कसं? ते भांडले म्हणून. ती त्याला सोडून जागेवरती परत आली. तेव्हा तिचा जो चेहरा झाला होता ना, त्याच्यावरून आय सी. कसा झाला होता तो? कसा म्हणजे? गोरा मोरा लाल बुंद थरथरता. असं? पण मग कुणाशी काही बोलली का ती? नाही ना. तिची ती मैत्रीण शुभांगी कदम, ती पण नव्हती आली. इतरांशी तिचं काही फारसं सूत नाही. त्यामुळे लेटेस्ट बुलेटिन कळलं नाही असं म्हणतोस. पण फार वाईट झालं रे. का बरं बिनसलं असावं त्यांचं? कळेल, लवकरच कळेल. अशा गोष्टी फार दिवस लपून राहत नसतात. हो, तेही खरंच. बिचारी. आता तू काही पाघळून जायला नको आहेस हं तिच्याबद्दल. काही बिचारी बिचारी नाहीये ती. या दिसायला देखण्या मुलींना जरा फ्लर्टच असतात. चांगल्या चांगल्या गबरू पोरांना स्वतःच्या बोटांवर नाचवायला आवडतं त्यांना. काय म्हणतोयस काय? ती दिसायला कशी रे आहे? ते मला काही सांगता येणार नाही. पण स्वभावाने काही तशी ती वाटत नाही खरं. अर्थात तेवढा परिचय नाही माझा तिचा. आहे तो फक्त कलिग म्हणून आहे तेवढाच. म्हणून असं बोलतो आहेस तू. नाही पण एरवी सुद्धा असं एखाद्याबद्दल उगीच वाईट बोलणं ठीक वाटत नाही रे मला. हां, पुन्हा तुझं चालू झालं. धन्य आहे रे बाबा तुझी, जगाच्या कल्याणा. असू देत असू देत. मी आपला आहे तो ठीक आहे. हो, तेही खरंच आहे म्हणा. चला विषय पालटू. आला तेवढा खमंगपणा पुरे झाला, नाही का? हां, चला. आणि मग दोघांच्या संभाषणाची गाडी दुसऱ्या विषयाच्या रुळावर गेली.